तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दौंड तालुक्यात आगमन अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालंय। टाळ मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामांच्या अखंड जयघोषात पालखीचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पालखी रथाचा कासरा हाती घेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सहर्ष स्वागत केले। वारकऱ्यांसमवेत काही अंतर पायी चालत त्यांनी संत सेवेत सहभाग नोंदवला। त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित वारकरी, भाविक आणि नागरिकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। पालखी मार्गावर विविध ठिकाणी फुलांची उधळण, आकर्षक रांगोळ्या, पारंपरिक वाद्याचा गजर आणि जयघोषात पालखीचे स्वागत करण्यात आले। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बाल वारकरी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते। वारकरी संप्रदायाची शिस्त, भक्ती आणि एकोप्याचे दर्शन संपूर्ण मार्गावर घडले। यावेळी विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोहार, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली होती। प्रशासनाने ही सुरक्षा, वाहतूक आणि स्वच्छतेचे योग्य नियोजन करून पालखी सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दौंड तालुक्यातील आगमन हा दरवर्षी श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव ठरतो। यंदाही हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, दौंड। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।